महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काल धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आलं। या विधेयकावर चर्चा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची गाडी धर्मावरून जातीवर पोहोचली आणि त्याच नादात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होताना त्यांच्या कपाळावर जो टिळा लावला होता तो पायाच्या अंगठ्याने लावला गेला अशा आशयाचं वक्तव्य आव्हाडांनी सभागृहात केलं। त्यांच्या वक्तव्याला सत्ताधारी आमदारांनी जोरदार विरोध केला। मग गदारोळ वाढला। मग सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं। त्यानंतर सभागृहाच्या अध्यक्षांनी आव्हाडांनी माफी मागावी असं म्हटलं। आव्हाडांनी ती मागितली सुद्धा, पण तरीही सभागृहाच्या कामकाजातून ते वक्तव्य वगळल्यानंतरही वाद शमला नाही। आज त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहिले। खरं तर धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी जी मांडणी केली ती वैचारिक होती। महाराष्ट्रामधली जातीय उतरण, त्याचे शतकानुशतक झालेले परिणाम, त्याला सवाल करणारी महाराष्ट्राची संत परंपरा, त्याच्या विरोधात लढणारे महाराष्ट्राचे समाजसुधारक, मग धर्म स्वातंत्र्याची निर्माण झालेली गरज, त्या धर्म स्वातंत्र्याला घटनेनं दिलेलं महत्त्व आणि सुप्रीम कोर्टानं त्याला दिलेलं संरक्षण, हे सगळं जितेंद्र आव्हाडांनी मांडलं। जबरदस्तीनं होणारं धर्म स्वातंत्र्य हे चुकीचंच आहे, त्यावर कारवाई व्हायला हवी हे आव्हाडांनी मान्य केलं। पण धर्म स्वातंत्र्य असेल तर ते करताना सरकारच्या परवानगीशिवाय करू नये असं म्हणणं म्हणजे धर्म स्वातंत्र्याच्या मूळ हेतूलाच छेद देणार आहे असा दावा आव्हाडांचा होता। पण हे सगळं बोलत असताना आव्हाडांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य हे मान्य होणारं नाहीये अशी वक्तव्य सभागृहात होताच कामा नयेत। पण अशा वक्तव्याच्या विरोधात बोलताना महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेची दिशाही बदलू नये अशी ही अपेक्षा आहे। या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात काल सभागृहामध्ये नेमकं काय काय झालं आणि त्याच्या काय काय राजकीय प्रतिक्रिया उमटल्या या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने। निलंबन का अध्यक्ष महोदय? शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करतच असतात, पण सोमवारी विधानसभेमध्ये बोलताना आव्हाडांनी कहर केला। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राज्याभिषेकाला अनुसरून जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं। जे वक्तव्य त्यांनी केलं ते काढून टाका। साहजिकच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले सर्वच आमदार आव्हाडांवर संतापले आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली। खुद्द विधानसभा अध्यक्षांनी त्यांना माफी मागण्याचे निर्देश दिले, पण आव्हाड तेव्हा चक्क फोनवर बोलत होते असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने। लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा। अध्यक्ष महोदयांनी 3 वेळा सभागृहामध्ये आव्हाडांना सांगितले की तुम्ही तुमचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करा। आव्हाड काय दिलगिरी व्यक्त करायला तयार नव्हते। अध्यक्ष निर्देश देत असताना आव्हाड सभागृहामध्ये मोबाईलवर काहीतरी बघत होती। अखेर आव्हाडांनी माफी मागितली, पण प्रकरण तिथं संपलं नाही। आव्हाडांना निलंबित करा अशी मागणी गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते योगेश कदम यांनी केली। राजकारणी व्यक्तींनी असं वक्तव्य करणं म्हटल्यानंतर मला वाटतं ह्याचे पडसाद जे उमटत आहेत ते साहजिक आहे आणि ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध देखील करतो। आणि होय, जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन झालंच पाहिजे। आता इथंच एंट्री होते राजकारणाची। आव्हाडांच्या बचावासाठी महाविकास आघाडीचे पक्ष धावून येतील असं वाटलं, पण घडलं भलतंच। माफी मागितल्यानं विषय संपलाय, निलंबनाची गरज नाही अशी भूमिका चक्क सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनंच मांडली। सत्तेत जे तिन्ही पक्ष आहेत, आमचे पक्ष धरूया त्यात, ही लोक विधानसभेला अध्यक्षांना भेटायला जातील आणि त्यांना निलंबनाची मागणी करतील तर तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यावर सर्वस्वी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय विधानसभा अध्यक्षांना आहे। या विषयाचं राजकारण होत राहील, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक विधानं करणं, काल्पनिक गोष्टी इतिहास म्हणून सांगणं हे प्रकार कायमचे बंद व्हायला हवेत। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक महान योद्धे आणि आदर्श प्रशासक नव्हते, तर अवघ्या स्वराज्याचं प्रेरणास्थान होते आणि राहतीलही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।